देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुखागळे, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडोनी तिष्ठती. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, असे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडोनी तिष्ठती. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडोनी तिष्ठती. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळा मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती. ऐके मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, देवा ऐके हे विनंती. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा चौचरणी अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावरती काही बोलण्यापूर्वी थोडासा परिहारी देणं अनिवार्य ठरेल. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे मुगळी या गावामध्ये श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्याचं पारायण, त्यासोबत काकडा हरिपाठ, जागर, हरिकीर्तन या सर्व कार्यक्रमाने नटलेला भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला येण्यासाठी माझं कुतूहल असं होतं, बऱ्याच जणांनी माझ्या मोबाईलचा स्टेटस बघितल्याच्या नंतर मला विचारलं, तिथं तुम्हाला तारीख कसं काय मिळाली.
मी म्हटलं हे मलाच माहिती नाही. कारण लोक विचारतात अरे तुमची योग्यता कुठं, तो सप्ताह कुठं. मी म्हणलं असं तुम्ही का म्हणता, मला एकदा सांगा. ते म्हणले मुगडीतले लोक सर्वजण चाळणी घेऊन बसतात म्हणले. मुगळीतले लोक सर्वजण चाळणी घेऊन बसतात, दुसरे कसे आमच्या सोमठाण्याच्याच मंडळी म्हणले. मला काय माहिती नाही, सेवा मिळाली जाऊन सेवा करणे बस. तर या सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. बाबा तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहित नाही, दादासाहेबांच्या दिंडीतला मी आहे, 20 नंबर दिंडीतला. बाबूरावजी वासरे रथाच्या पाठीमागं 20 नंबर दिंडी, ते वारले आता. ते असताना आपण एक दिवस आला होता, मी पक्वा वाजवत होतो. कान्होबा तुझी घोंगडी चांगली हा अभंग तुम्ही गायला होता. म्हणजे आज ज्यांना आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जे ख्यातनाम म्हणजे फक्त आणि फक्त वारकरी सांप्रदायिक चाली जे गातात, असे आमचे कुटे बाबा माझ्या कीर्तनासाठी इथं. माझे कीर्तन काय भगवंताची सेवा आहे, पण माझ्यासारख्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणं हे माझं भाग्य आहे. ज्यांच्याकडून माझी योग्यता आज वाढणार आहे असं मला वाटतं. ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आळंदीकर मंडळी यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आतापर्यंत ज्यांना मी फक्त युट्यूबवर बघितलं होतं आमचे गोपाळ महाराज, तेही इथं उपस्थित आहेत. तर यांच्याविषयी तर काय मला बोलायलाच नको, कारण त्यांच्याविषयी मी जर बोललो तर माझं चुकल. शुभम ना, धन्य धन्य जयाचे कुशी शुभम जन्मले, विषयच मिटला. कारण का या वयामध्ये असा तडपदार पक्वाज वाजवणं हे सोपं नाही. मी थोडाफार पक्वाज वाजवत होतो. माझं शिक्षण वैद्यबाबांकडे झालं होतं. 1998ला बाबांकडे होतं. 6-7 वर्ष बाबाकडे होतं सेवा करत. थोडा पाठीचा त्रास झाल्यामुळे वाजवायचं सोडून दिलं. मग हळूहळू थोडंसं ऐकत काहीतरी गायला काहीतरी बोलायला शिकलो. आज तुम्हा सर्वांसमोर इथं उभं राहण्याचं भाग्य मला मिळालं. ही सेवा माझी नसून सद्गुरू दादासाहेबांची सेवा आहे. या सेवेमध्ये काय चूकभूल होईल ते माझ्या बुद्धीचे दोष असणार आहेत, आणि जे योग्य राहील ते माझ्या दादासाहेबांचं राहील. या कार्यक्रमासाठी खरंच सांगतो मला कुतूहल होतं. मला वाटते की आज मी सेवा करणार आहे का माझी परीक्षा देणार आहे याचं मला अजून सुद्धा मी संभ्रमातच आहे. कारण सर्व मंडळींनी मुगळीच्या कार्यक्रमाचा एवढा माझ्यावर दबाव आणला होता असा की म्हणले तिथले श्रोते, तिथं असणारे गुणीजन मंडळी, तिथले वादक. आता इथल्या वादकाचं मी प्रत्यक्षात याची देही याची डोळा बघितलंय. आपल्या भारतामध्ये नवीन ट्रेन एक लॉन्च झाली आहे. त्या ट्रेनचं नाव आहे वंदे भारत, बरोबर आहे ना. बुलेट ट्रेन. बहुतेक त्या बुलेट ट्रेनची स्पीड सुद्धा यांच्या पुढे कमी पडेल काही, असे वादक आहेत बुलेट ट्रेनचे सुद्धा. आणि हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. कुण्या जिल्ह्याचं कुण्या गावाचं नव्हे, हे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. या ठिकाणी मी एवढंच बोलू शकेन आणि अभंगाकडे वळतो. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुखागळी. या अभंगामध्ये तुकोबर आहे मुख्यतः मुक्ती नको म्हणतात, रिद्धिसिद्धी नको म्हणतात, आणि वैकुंठाचा वास नको म्हणतात, वैकुंठ नको म्हणतात. हे 3 गोष्टी जे तुकोबार आहे, या 3 गोष्टीचे ज्या अर्थी नकार देत आहेत, त्या अर्थी या 3 गोष्टी तुम्हा आम्हासाठी खूप मोठे आहेत. माझं बोला लक्षात येते का? तेलुगू अर्थ माहिती आहे, मराठी जपालना. ఎట్లా అంటే అట్లా ఈ బండి డబుల్ ఇంజిన్ ఉన్నది, ఇటు నడుస్తుంది ఇటు నడుస్తుంది. తెలుగు చెప్పచ్చు, మరాఠీ కూడా చెప్పచ్చు. మరాఠీనే చెప్తా, పర్వాలేదు, అప్పుడప్పుడు తెలుగు మాట్లాడతా. मोक्ष मोक्ष कोणाला नको वाटतो? या मोक्षासाठी नाना तपस्या, नाना साधना करणारी अनेक साधक जगामध्ये आहेत. असा दुर्लभ असणारा मोक्ष तुकोबाऱ्या नकार देतात. रिद्धी सिद्धीसाठी कित्येक साधना या देहाला कष्ट देऊन
नाना प्रकारचे उग्र साधना करणारे साधक सुद्धा अजून आहेत. तुकोबाराय त्या रिद्धी सिद्धीचा सुद्धा नकार देतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट वैकुंठ नको म्हणतात. वैकुंठ नको म्हणण्याचा उद्देश काय असेल? वैकुंठ कोणाला आवडत नाही? इथं वैकुंठ आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. बरोबर आहे? कोणी सापडते की मला वैकुंठाला जायचं नाही. मग वैकुंठाला न जाता दुसरी कोणती जागा आहे माणूस जायची? नरक. बरोबर आहे ना? वैकुंठाचा जर नकार देत असाल तर नरकात तर जावंच लागणार आहे. मग वैकुंठ का नको म्हणतात? या काही प्रश्नाचा विचार आपण अगदी थोड्या वेळामध्ये करणार आहोत. तुकोबारायांचा देवाचा सामना झाला. भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणले, तुकोबाराय मागा, काहीतरी मागा. देव मागा म्हणण्या इतकी तुकोबारायांची सेवा. आणि देवाची परिस्थिती काय? मागण्याची वास पाहे मोठा, मागण्याची आस पाहे मोठा, दर्शनाला जातील त्या वेळेस भगवान परमात्मा एकच प्रश्न, मागा काहीतरी, मागा काहीतरी. मागायची गोष्ट सोडून द्या, फक्त तुकोबारायांच्या मनात जरी आलं, तुकोबारायांच्या मनात जरी आलं तर भगवान परमात्मा ती इच्छा पूर्ण करणार होते. पण तुकोबारायांच्या मनातच येईना. तुकोबाराय मागायची तर सोडूनच द्या. नवे नवे माझं तर म्हणणं असं राहील, तुकोबाराय आणि मागणं या दोन गोष्टी कधी एकत्र आल्या नाहीत. तुकोबाराय स्वतः म्हणायचे, हातपसरी जिने धिगत्याचे. तुकोबाराय आणि मागणं, सर्वसामान्याकडे मागणं सोडून द्यावं, पण भगवंताकडे सुद्धा तुकोबारायची मागणी नसायची. मागा काहीतरी मागा. अरे काय मागू तुझ्याकडं? तुझ्याकडं आहे तरी काय आम्हाला द्यायला? तू काय देणार आहेस आम्हाला? देऊन देऊन काय देशील? अरे काय तुकोबाराय, लोक माझ्याकडे मागायला येतात तर काय काय मागतात माहितीये? सर्वजण सुखाची इच्छा करतात, मला सुखी ठेव असं म्हणतात. माझा थोडा आवाज वाढेल का सार्थक भाऊ? खूप चांगली सिस्टम आहे बरं. ज्या सप्त्यात सार्थक राहील त्या सप्त्याचं सार्थक होईल. ज्या सप्ताहामध्ये सार्थक सिस्टम राहील त्या सप्त्याचं सार्थक होईल. खूप गोड आवाज. मागा काहीतरी, माझ्याकडे सुखाची अनेक लोक इच्छा घेऊन येतात, सुखप्राप्तीसाठी येतात. धन पाहिजे म्हणतात, समाधान पाहिजे म्हणतात, ऐश्वर्य पाहिजे म्हणतात, एखादं पद पाहिजे म्हणतात. शारीरिक सुखाची घेऊन माझ्याकडे येतात इच्छा लोक. तुम्हाला यातलं काहीच नको. हे पा देवा, मला तुझी खोड माहिती आहे. तुझी काय खोड आहे माहिती आहे? जो कोणी भक्त तुझी अनन्य भावाने सेवा करण्यासाठी प्रवृत्त होईल ना, त्याला काही ना काही त्याला खेळणं एखादं देऊन त्याला तू दूर ठेवण्याचं काम करतो, हे मला माहिती आहे. कारण तुझा आणि माझा एका जन्माचा संबंध नाही.
तुझा आणि माझा एका जन्माचा संबंध नाही. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुझे जे जे अवतार झाले त्या अवतारामध्ये मी तुझ्या सोबत आहे. उपमन्यूची कथा मला माहिती आहे. अनेक उपमन्यू एक बाळ धाकट पोरग होत. ते काय मागितलं त्यानं? दूध भर वाटी. त्याला जवळ न घेता त्याला दुधाचा सागर देऊन टाकला. तो अजून एक 5-6 वर्षाचा मुलगा, त्याला फक्त बापाची मांडी पाहिजे होती बसायला. त्याला काय दिलं तू? अडळपद दिलं. तुझ्या मांडीवर नाही बसून घेतलं तू. उत्तानपाद राजाचा जो मुलगा होता ध्रुव, अजून एका पत्नीचा मुलगा, त्या मुलाला फक्त बापाच्याच मांडीवर बसायची इच्छा होती. बापाच्या मांडीवर बसण्याची इच्छा त्याने तुझ्याकडे बाळगली. त्यावेळेस तू काय केलं? तुझी मांडी द्यायचा होतास. तुझी मांडी नाही दिलीस तू. काय दिलं तू? त्याला अशा जागेत बसवलं, पूर्ण ब्रह्मांड जरी फुटून गेले तरी त्याची जागा अटळ ठेवणार आहेस तू. त्याला म्हणतात अढळपद. जवळ नाही येऊ दिलं. ही तुझी खोड मला माहिती आहे. तुझं अजून एक नाव आहे ते असं की कपट नाटक सूत्रधारी असं तुला म्हणतात. तू कपटी आहेस, तू नाटकी आहेस आणि या सर्व नाटकाचा कपटाचा तू सूत्रधारी सुद्धा आहेस. तुला असं वाटतं का तुला चांगलं आहेस? मी तर तुला असं म्हणेन तू निष्ठुर आहेस. हरे तू निष्ठुर निर्गुण, दरबारात तुझ्या न्याय देवा. हरी तू निष्ठुर निर्गुण आहेस. तुझ्याकडे दया माया नावाची गोष्टच नाही असं मला वाटतं. तुकोबाराय म्हणतात. हा काय काय केलं मी असं? देऊ तुला यादी देऊ? सांगू तुला तू काय काय केले? घे बोनी हरिश्चंद्राचे वैभव, राज घोडे भाग्य पुत्र पत्नी जीव, डोंबा घरी हरी तू निष्ठुर. हरिश्चंद्र राजाचं तुझं काहीतरी वाकडं होतं का? राजा हरिश्चंद्राचं तुझं काही वाकडं होतं का?
काय केलं त्याच्या जीवनामध्ये तू? त्याचं पूर्ण वैभव हरण केलंस. आणि कसल्या गतीला आणलास तू? डोंबा घरी त्याला पाणी भरायला लावलंस. आणि तुला निष्ठुर म्हणू नको तर काय म्हणू? जाऊ दे, हरिश्चंद्र राजाचं जाऊ दे. सत्यवान होता, एक चक्रवर्ती राजा होता, त्याचं नाव शिबी होतं. राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूती. त्याची गत काय केली माहितीये? तुळाविले अंती तुळे मांस याचे. शिबी राजा, चक्रवर्ती राजा, धर्मवान राजा, इंद्राला आणि यमधर्मराजाला पाठवून ससाण्याचं आणि कबुतराचं रूप घेऊन शिबी राजाचं मांडीचं मांस सुद्धा तू जोखायला लावलास. काय तुझ्याकडे काय मागावं तरी काय? आणि सतत म्हणतो मागा मागा मागा. अरे नलगे मुक्ती, तुझं धन नको, तुझं मुक्ती नको, तुझं काहीच नको. मला जे लागतं ते दे. मला जे लागतंय ना तेच दे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही घेतलो तर आमचं चांगलं होईल, आमचं कल्याण होईल असं मला तर वाटना. तुकोबारायांचं स्पष्ट म्हणणं आहे. मग आता तुम्ही आम्ही जर तुकोबारायांचे अनुयायी आहोत असं जर आपल्याला वाटत असेल तर देवाला सुद्धा आपण अशाच प्रकारची मागणी केली पाहिजे. नाहीतर आपली खूप मोठी लिस्ट असते पंढरपूरला गेल्याच्या नंतर. देवा मी सुखी राहू दे, देवा पाऊस चांगला पडू दे, देवा माझं घर चांगलं राहू दे, देवा मला धन संपत्ती मिळू दे. अशाच मागण्या असतात आपल्या सर्वसाधारण. याच्या पलीकडे दुसऱ्या काय मागण्या असतात? याच्या पलीकडे दुसरी मागणी नसतेच आपली. देवा मला गाथा पाठ होऊ दे असं म्हणणारे किती माणसं असतात. देवा मला पकवाज अगदी उत्तम वाजवता येऊ दे, देवा माझं मन सतत तुझ्या नामस्मरणामध्ये रमवणार राहू दे. अशी मागणी तुरळक म्हणजे 99% मधला 100% मधला 1% माणसाच्या मनात बी येते का नाही की? पण 1% माणसं नक्कीच असतात. म्हणून तर हे जग चाललंय महाराज. बरोबर आहे, तुकोबार आहे. अहो तुम्हाला या सर्व गोष्टी नको, तुम्ही म्हणता या सर्व गोष्टीसाठी लोक कितीतरी बोंब मारतायत, कितीतरी धनासाठी. धन घ्या, धन घ्या. कसं तोळा सोनं आहे माहितीये का तुम्हाला? 86-87 हजार रुपये तोळा आहे. काय किंमत आहे सोन्याची आज माहितीये मला? अरे जन सोन्याचा अभिलाष केला त्याची गत काय होते मला माहित नाही. अवघे तेने पाप केले, जेने सोने अभिलाषिले. जगामधले सर्व पाप केल्याचा फायदा त्याच्या खात्यात पडतो. जगात किती प्रकारचे पाप आहे? अनेक प्रकारचे पाप आहे, विचार करायला टाइम नाही आपल्याला. ते सर्व पाप केल्याचं पाप त्याच्या खात्यात पडतं ज्यानं फक्त सोन्याचा अभिलाष केला. अवघे त्याने पाप केले. अवघे म्हणजे किती? सर्वच पाप त्याने केले. की जेने सोने अभिलाषिले, ज्यानं सोन्याची इच्छा केली. आता सोनं, धन, महाराज हे धन एक असं आहे, तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, प्राण देती बी आणि घेती बी. पण धन हे असं आहे माणसाला उभं राहू देत नाही. सोनं, साधं सोनं, तोळ्याभर सोन्याची अंगठी असली तर माझं आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज गमतीने कीर्तना सांगतात. ते म्हणतात अंगठी जर तोळ्याची हातात जर असेल तर माणूस असं नमस्कार करीत नाही, असं नमस्कार करते म्हणा, असं नमस्कार करते म्हणा. एक माणूस बाजारात गेला भाजीपाला आणायला. त्याच्या हातात 4 अंगठ्या होत्या, 4 अंगठ्या. भाजीपाला आणायला बाजारात गेला आणि जी मावशी भाजी विकायला बसली होती त्या मावशीवर ओरडला, मावशी भेंडर कसे किलो दिले? मावशी वांगे कसे किलो दिले? जिरणाकर सांगा, टमाटे कसे किलो दिले? हे असं 4 अंगठ्या त्याला दाखवायच्या होत्या. ती मावशी म्हणली ह्याला सोनं दाखवायचंय, भाजीपाला घ्यायचा नाही, ह्याला दाखवायचंय सोनं. ती मावशी उठून उभा राहिली. तिच्या पायात 20-20 तोळ्याचे कडे होते. तिनं पायानच दाखवली, हे बघ भेंडी 20 रुपये किलो म्हणजे, हे बघ भेंडी 20 रुपये किलो, वांगे 30 रुपये किलो. काय घ्यायचं तुला? त्यानं असंच केलं. त्याला दाखवायचं राहिले अंगठे त्याच्या. अरे हे धन आहे, धन. बरं हे रावणाच्या 3 प्रतिज्ञा विफल झाल्या म्हणून चांगलं आहे, नाहीतर लय चोरी झाल्या असत्या आणि आपण उपाशी मेलो असतो. रावण म्हणला होता स्वर्गाला पायऱ्या करीन, नाहीतर उठलं की सुटलं स्वर्गाला जायला निघले असते लोक.
रावणानं दुसरी प्रतिज्ञा केली होती, खारं समुद्र गोड करीन, मीठ खायला मिळालं नसतं. जसं सोन्याचा भाव आहे ना तसं मिठाचा भाव असता. आणि सोन्याला सुगंध देतो म्हणला होता, सोन्याला सुगंध दिला नाही ते चांगलं झालं. नाहीतर कोणत्याही चोराला सोनं चोरण्याचं अवघड नसतं. वास आलं की सोनं चोरलं असतं त्यानं. बस घ्या तुकोबर आहे, धन घ्या, घ्या सोनं घ्या. माहिती आहे रावणाला सोन्याची लंका दिली, त्याची गत काय झाली मला माहिती आहे. महाराज ज्या तुकोबरायांनी धनाचा त्याग करत होता, नवे नवे धन मला माती समान आहे, सोने आणि माती आम्हा समानचे चित्ते असं म्हणणारे तुकोबराय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करतात. लंके माझे घरी किती ते आहे का, सांग तेसे संख्या जैशी तैसी. सर्वात शेवटचं प्रमाण सांगतो, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, त्याच्या सोबतीत कवडी फुटकी कवडी सुद्धा गेली नाही, आणि तू ते धन मला देतो म्हणतोस. तुझं धन बी नको मला, धन नको, पण मान सन्मान काहीतरी, मान सन्मान नको बाबा. अरे जो मानेल तो देईल काय, न मानेल तो नेईल काय. जो मला मान देतो त्यानं मला काय देणार आहे, आणि जो माझी निंदा करतो तो माझ्याकडून काय नेणार आहे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. आम्ही काय आहोत माहिती आहे, आम्ही किंकर संताचे दास, संत पदवी नको आम्हास. आम्ही कसे आहोत, किंकर संताचे दास आहोत, संत पदवी नको आहे. देवा तुला उदाहरण देऊ का, उदाहरण देऊ का तुला. जर एखाद्या वेळेस एका संताला जर पदवी द्यायची जर असेल तर त्याला संत म्हणायची गरजच नाही ना. संत कुठे भेटतात, संत पदवी ही कुठे मिळते, संत पदवी कुठे मिळते. तुम्हाला बाजार कोणता जवळ आहे, बाजार हो बाजार, अंगाडी ये उर्वतरू, अंगाडी की उमरी का, उमरीक मी अंगाडी गोतर, उमरीक वैटापोट सांची दिसकोन बोंडी, सांची दिसकोन बाई नाक संत नंडी. मी संत आहे, मला संत म्हणा, असं तुम्ही मनावर म्हणताय का भाऊ कोण तुम्हाला, कुणी म्हणा. प्रमाण आहे तुम्हाला सांगतो, नाही संत पण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी. हाटी म्हणजे बाजारात संत पण मिळत नाही, रानात फिरल्यानं संत कोणी म्हणत नाही, वनात फिरल्यानं कोणी संत म्हणत नाही, आकाशात नाही ना पाताळात नाही, कुठंच नाही संत पण. संत पण हे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. मला कोणती पदवी घ्यायचंय बरं. आमची जे पूजा करतात ते आम्हाला पोचते ना, जशी तुझी पूजा तुला पोचते. कशी पोचते तुझी पूजा, समजा आता जगदंबेची पूजा करायचं आहे, केली काशाची जगदंबा, तरी कासे नव्हे अंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे राहे कासेपणे. केला मातीचा पशुपती, मातीचा पशुपती केला. पशुपती म्हणजे कोण, भगवान शंकर. मातीचा पशुपती केला. परी मातीशी काय महती, मातीची काय महती आहे मातीला, मातीला महती नाही. मातीचा पशुपती केला म्हणून त्या मातीला महती आली. आणि पूजा शिवाची शिवाला घेणे, माती राही मातीपणे. माती माती सारखीच राहणार आहे. फोटो काढायचा, काढा. किती फोटो काढला तर बाळू महाराज राहणार ना. बाळू महाराज गिरगावकर होणार नाही, मी मेदकरच होणार आहे. असं बाबा मला काही नको, पदवी नको, संत नको, संत पदवी नको, मला धन नको, तुझं काही नको, काही नको. बरं ठीक आहे, या समजा लौकिकातल्या गोष्टी आहेत. परलोकातलं काहीतरी घ्या, ब्रह्मपद घ्या. ब्रह्मपद सध्या असलेल्या ब्रह्मदेवाला बाजूला सारून तुम्हाला त्या खुर्चीवर बसवतो. ब्रह्मपद म्हणलं तुकोबारा हसले. देवा अरे तुझ्या नामस्मरणापुढे ब्रह्मपद तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. कशासाठी, तुझं नामस्मरण करण्यासाठी. आणि ब्रह्मादिकाचं सांगू तुला, ब्रह्मादिकापाशी काय माहितीये तुला, ब्रह्मादिक पदे दुःखाची चिराणी,
वाटतं ब्रह्मदेव शाश्वत आहे? जसं तुम्हा आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य आहे तसंच ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य संपल्याच्या नंतर ते ब्रह्मदेव महादेवाच्या गळ्यात जातो. येतं तुमच्या लक्षात माझं बोलणं? 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्याच्या नंतर त्या ब्रह्मदेवाचं दहन झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं जे शिरस असतं का नाही, आपण प्रमाण म्हणतो भस्म उटी रुंडमाळा. महादेवाच्या गळ्यामध्ये जे रुंडाची माळ आहे ती दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नव्ह, आतापर्यंत झालेल्या ब्रह्मदेवाच्या रुंडाची माळ आहे ती. आणि ब्रह्मदेव शाश्वत आहे, ब्रह्मपद शाश्वत आहे. हे बघ देवा, मला 12 भानगडी माहित नाहीत. मी तुला एकच प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. कोणतं प्रमाण आहे सांगा लवकर. म्हणले आणि कन लागे दिसणारे कोणताही पदार्थावर मला ममता नाही, मला ते देऊ नको आणि तिथं माझं मन सुद्धा जाऊ देऊ नको. ठीक आहे, सोडून द्या. आता त्याच्याकडे नका बोलू, आपण सोडून द्या, काय हरकत नाही. पण समध्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू, मोक्ष घेता. मोक्ष मोक्ष देऊ तुम्हाला, ज्याला मुक्ती म्हणतात. हे बघ, मला मुक्ती खाऊन माहित आहे, मुक्ती मला नको. मला मुक्ती नको तुझी. हो, मोक्ष नको म्हणता. मोक्ष किती प्रकारचे? 4 प्रकारचे मोक्ष आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता. समीपता मोक्ष म्हणजे काय? तुमच्या जवळ, माझ्या जवळ सतत राहणे. स्वरूपता, देवच होणे. घ्या मोक्ष घ्या. तुकोबारायने हात जोडून सांगितलं, तुला एकदा सांगितल्यावर कळत नाही का रे? तुला एकदा सांगितल्यावर कळत नाही? मला कशाचीही इच्छा नाही, मला तू काही विचारू नको, मला काही मागायची इच्छा नाही. बघा, एकदा सांगितल्यावर न ऐकल्याच्या नंतर दुसऱ्यांदा माणूस सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांदा सांगितल्यावर न ऐकल्याच्या नंतर माणसाला थोडा राग येतो, तिसऱ्यांदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तिसऱ्यांदा सांगितल्याच्या नंतर माणसाची काय म्हणतात त्याला, पेशन्स संपतात. मनसिक याष्ट वस्तदी అప్పుడు మనిషి ఏం చేస్తాడు? అరే తొరి మీదికి వస్తాడు. ఏరా పోరాన్ అంటాడు మనిషి, అవునా కాదా? ज्यावेळेस माणसाची ओपिका संपते त्यावेळेस माणसाला अरे तुरेची भाषा येते. आता देवाला आतापर्यंत जे जे देवानं विचारलं ते तर तुकोबाराने त्याचा नकार दिला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही, तुला तेलुगू मध्ये सांगू का असं तुकोबाराने विचारलं. आणि तुकोबाराने देवाला अरे तुरेच्या भाषेमध्ये अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. देवा
माझी ऐक, मला मुक्ती नको, मला मोक्ष नको. अहो मोक्ष का नको म्हणता? अरे मोक्ष तुमचा देवा, तुम्हा दुर्लभ तो ठेवा. अरे मोक्ष मोक्ष मोक्ष, तू काय आम्हाला मोक्ष देणार आहेस? मोक्ष आमच्याकडे नाही, आमच्याकडे मोक्ष नाही असं तुला वाटतं का? अरे मोक्षाचे आम्ही याची देही, याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. मोक्ष हे लोकातून परलोकात गेल्यावर तू देशील काय की? होय सांगो ऐसे तुका आम्ही दासी करून ठेवलाय. दासी आणि नुसती दासी नाही, कामारी दासी. कामारी बटीक ज्याला म्हणतात का नाही, बटीक, ती दासी म्हणजे मोक्ष आहे. एवढंच नव्हे, अरे मोक्ष बघण्यासाठी परलोक जायची काय गरज आहे देवा? अरे पंढरपुरामध्ये येऊन चंद्रभागेचे स्नान करून महाद्वारामध्ये आलो. नामदेवरायाचं दर्शन घेतल्या पाठीमागे गेल्याच्या नंतर तुझा कळस दिसतो ना, तुका म्हणे मोक्ष देखील कळस. तुझा नुसता कळस बघितल्या आम्हाला मोक्ष मिळतो. आणि एवढंच नाही, मोक्षाचा आम्ही एवढा सुकाळ केलाय. माझ्या ज्ञानोबारानंतर मोक्षाची मांदी अळी लावली आहे महाराज. एवढंच नव्हे, ज्ञानोबाराला काय पदवी आहे माहितीये? कैवल्य साम्राज्य, ज्याला तू मोक्ष म्हणतोस ना, त्या कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती माझे ज्ञानोबाराय आहे. आणि त्या ज्ञानोबाराच्या संगतीमध्ये त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, मुखी नाम हाती मोक्ष. या मुखाने नामस्मरण करा आणि ह्या हातामध्ये मोक्ष घ्या. मोक्ष एवढा आम्हाला सोपं आहे. आणि तुला एक गोष्ट सांगतो गमतीची, त्या मुक्ती बरोबर माझं लग्न झालं. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता तिच्या बरोबर मला 4 दिवस खेळी मिळणं राहायचं. आता दिवस 4 खेळी मिळे. मोक्ष देतो बरं ठीक आहे. मोक्ष 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 जो तू म्हणतो ना, ती मोक्ष आमची दासी आहे. तुझा कळस बघितले की मोक्ष मिळते आणि तिच्या बरोबर मी लग्न केले. या मोक्षाची तर आता गोष्ट तू सोडूनच दे. मोक्षाचं गुणगान आमच्या पुढे सांगू नको. मोक्ष नको, ठीक आहे. बर, ज्या अर्थी तुम्ही मोक्षाचा कंटाळा करता, मोक्ष नको म्हणता, मग मोक्षापेक्षा सुद्धा दिव्य अशी वस्तू तुमच्याकडे कोणती आहे? ज्या माणसाला गुलाबजामुन खायची सवय, तो हिरो मिरचाने 2 दिवसाची भाकर खाईल का? सांगा की. ज्या माणसाला रोज कलाकंद खायची सवय आहे, ज्या माणसाला रोज पंचपक्वान्न खायची सवय आहे, त्यानं जवसाची चटणी 2-3 दिवसाची हिरव्या वाळलेल्या भाकरी खाईल माणूस? ती खाऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणले, आम्हाला काय कमी आहे खायला? तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चर पडू घ्या रे तुम्ही. मी आनंदाचा लाडू खाणार आहे. मोक्षाची गोष्ट माझ्या समोर काय करतो? नको, मला मोक्ष नको आहे तुमचा. मोक्ष तुला दुर्लभ असेल तो तुझ्यापाशीच ठेवून घे. मग मोक्षापेक्षा सुद्धा अशी दिव्य वस्तू कोणती आहे? तुकोबारायने सांगितलं, मोक्षापेक्षा सुद्धा दिव्य वस्तू सांगतो मी. काय वस्तू ती? या वैष्णवाचे घर,
त्याचं नाव आहे प्रेमसुख. आणि ते प्रेमसुख कुठं आहे माहिती आहे का? आमच्या वैष्णवांच्या जवळ आहे. काय वैष्णवाच्या संगतीत प्रेमाचा सुकाळ आहे. किती सुकाळ असतो, किती प्रेम आहे वैष्णवांच्या जवळ. जगामध्ये इतकं प्रेम जडजीवांवरती वैष्णवांपेक्षा दुसरं कुणीच केलं नाही. महात्म्यांची एकच इच्छा असते, मनुष्य म्हणून जगणारा जो कोणी आहे तो प्रत्येक क्षण न क्षण आनंदामध्ये त्याचं जीवन जगावं. ही वैष्णवांची तळमळ आहे. आई वडील तितकं प्रेम करणार नसतील, नवे नवे देवा तू सुद्धा तितकं प्रेम करणार नाहीस तेवढे वैष्णव प्रेम करतात. देवाचं काम काय? घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी, आणि दुर्जनाशी संवारी. तू एकाला दूर करतोस आणि एकाला जवळ करतोस, एकाला मारतोस आणि एकाला तारतोस. पण वैष्णवाचं तसं नाही. दुर्जनाला सुद्धा सज्जन करून सोडण्याची ताकद वैष्णवाजवळ आहे. आणि कोरी 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 वैष्णवला संगतीला म्हणा वेल्ला आले आणि भावना मनसूला उंडाले. प्रत्येक क्षण ना क्षण माझा वैष्णवाच्या संगतीतच जावं अशी इच्छा प्रत्येकाला व्हावी. वैष्णवाची संगती काय त्यांच्या जवळ? हा, तुळशीचा हार, गळ्यात तुळशीच्या माळा, बुक्का, ह्याच्या पलीकडे काय त्यांच्या जवळ? अरे त्यांच्या जवळ काय आहे तुला काय माहिती आहे? जर त्यांच्या जवळ जर नसतं तर तू तिथून इथं कशाला आला असतास? माझा तुकोबाराने भगवंताला उलट प्रश्न केला. वैष्णवाच्या संगतीमध्ये जर तेवढं काही दिव्य नसतं तर वैष्णवाच्या संगतीसाठी तू का पागल झाला? किती पागल झाला माहिती आहे? वेडा झाला, वेडा झाला, वेडा संगतीसाठी वैष्णवाच्या भक्तीसाठी देव सुद्धा वेडा होतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, वैकुंठ
काळासाठी तू वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये येऊन राहतो. काय कारण रे तुला इथे यायचं? कशासाठी येतो इथं? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदानी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदानी राहिला. वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला. धन्य धन्य ते वैष्णव सदन. आणि एकटा येत नाही तो, स्वतःच्या धर्मपत्नीला सोबत घेऊन येतो. ते लक्ष्मी सहित शोभे नारायण. सोबत घेऊन येतो, कारण हा धर्मपत्नी आहे आणि ती धर्मपत्नी आहे. हा धर्मपती आहे आणि ती धर्मपत्नी आहे. सोबत येतो वैष्णवांच्या जवळ. काय येतो? वैष्णवाच्या संगतीत सुख आहे महाराज. आणि त्या वैष्णवाच्या संगतीत सुख इतकं आहे, सुखया संत समागमी नित्य दुनावे तुझी या नामे. फायदा काय माहिती आहे? दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमी डुलत सुख. वैष्णवाच्या संगतीमध्ये चिंता नाही. वैष्णवाची संगत व्हावी 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 व्हावी, कोण्या का होईना पद्धतीनं, कोण्या का होईना रीतीनं, एकदा तरी वैष्णवाच्या संगती व्हावी, ती कशीही असो. संत समागम एकादिहे परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती. एकादिहे परी म्हणजे त्यांच्या संत महात्म्यांच्या दारामध्ये कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी मला खुशी आहे, मला संतोष आहे. जाऊ दे हो, कुत्र्याचा जन्म तरी बरा, तो खूप बरा आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे गेले. सेविन उचिष्ट सेविन उचिष्ट लोळेन वैष्णवाचे हानी होईन वैष्णवाचे हानी. वैष्णवाच्या हानीतला मला किडा जरी म्हणून जन्म दिला ना तरी मला बस आहे. काय दिव्यता असेल महाराज वैष्णवाच्या संगतीमध्ये. वैष्णवाच्या संगतीत कुणीही जा, कसही जा, त्याचा बेडा पार होऊन जातो. कोण्या का होईना एकदा इच्छेनं जा. कसली इच्छा बाळगा तुम्ही. प्रसिद्ध उदाहरण आहे मीराबाईंचं. मीराबाईचं प्रसिद्ध उदाहरण आहे. मीराबाईच्या घरामध्ये एक सेविका होती, नोकरी करणारी दासी. त्या दासीला एक मुलगा होता आणि असाच होळीचा सण होता बहुतेक. आज होळी आहे ना. तुम्हा सर्व मुगळीकरांना माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा. होळीचा सण होता. त्या दिवशी तो आपल्या आई बरोबर तिथं आला आणि मीराबाई डोक्यावर स्नान करून केस वाळवत असताना त्याला दिसल्या. एवढाच फरक. त्याचं मन बसलं मीराबाईवर. म्हणला मला मीराबाई बरोबर लग्न करायचं. घरी गेला. आई म्हणली जेवणार नाही. 2, 4, 8 दिवस उपाशी राहिला. याच्या चिंतेनं त्याची आई बिमार पडू लागली. रोजची दासी आपल्या घरी आल्याच्या नंतर ही चांगली असते, माझी व्यवस्थित सेवा करते, हे मीराबाईच्या लक्षात येत होतं. पण 8 दिवसापासून हिचं मन सेवेत लागना. प्रश्न केला, काय होतंय तुला, काय झालंय? काही नाही, काही नाही, काहीतरी होतंय. मी राजकुमारी तुला आज्ञा करते, काय झालं ते मला व्यवस्थित सांग. ती म्हणली काय नाही हो, माझा एक मुलगा आहे आणि त्या मुलाने असा हट्ट धरलाय 8 दिवसापासून खाना पिना तुमच्यासोबत लग्न करायचंय म्हणतो. काय म्हणला? तुमच्या बरोबर लग्न करायचंय. त्यात काय मोठी गोष्ट आहे, घेऊन ये. दुसऱ्या दिवशी घेऊन आली आणि याला रात्री गेल्यावर सांगितले, उद्या तुला मीराबाईनं बोलवलंय. कशासाठी? म्हणजे तुझ्या बरोबर लग्न करायचंय. मग हे रात्री कपडे धुवायला लावलं. रात्रीच्या रात्री कपडे इस्त्री करायला केले. घरात कपडेला इस्त्री नव्हती तर त्या पितळ्याच्या तांब्यात कोळसा घालून गरम करून त्याने इस्त्री केली. कपड्याला इस्त्री केली. दुसऱ्या दिवशी टाईट कपडे घातले, गंध लावला, गळ्यात पुष्पाचा हार घातला आणि मीराबाईच्या समोर हजर. सांगा कधी लग्न करायचंय? मी लग्न तुझ्या बरोबर करेन, पण माझी एक अट आहे. तुला माझ्याशी ज्यावरती लग्न करायचं त्यावेळेस तुला माझी अट सुद्धा मान्य करावी लागेल. काय? बोला. काय नाही. भगवंता पुढे बस. आणि 7 दिवसापर्यंत
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भजन कर. 8व्या दिवशी मी तुझ्या बरोबर लग्न करते. बसले की ते प्रेम वेड होतं. ते कसं होतं? डोक्यात प्रेमाचं फॅट बसलं होतं त्याच्या. 8 दिवस बसलं. 8व्या दिवशी मीराबाई गळ्या हातात हार घेऊन म्हणल्या उठ घे माझ्या बरोबर लग्न कर. माय म्हणून पाया पडलं. का? कशासाठी? कोणत्या उद्देशाने एका महात्म्याजवळ गेला होता? लग्न करण्याच्या उद्देशाने गेला होता. आणि झालं काय? लग्न नाही हो. आजपासून तुम्ही माझ्या गुरु, मी तुमचा शिष्य. महात्म्याजवळ ही ताकद असते, संतांजवळ ही ताकद असते. रागाने संतांजवळ जा, द्वेषाने संतांजवळ जा. मंबाजी बुवांनी काट्याने जरी मारला तर तुकोबाराय त्यांच्याजवळ प्रेमानच गेले. शास्त्री बुवांनी गाथा जरी बुडवायला लावला तरी तुकोबारायांचे ते शिष्य व्हावंच लागले त्यांना. ते स्वतः म्हणले तुका सर्वश्रेष्ठ. हा, प्रिय अमाथोर काजू अवतार ज्ञानी याचा. नवे नवे तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू आहे भगवान परमात्मा महाविष्णू आणि तुकोबाराय तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले. अशी तुकोबारायांची योग्यता. म्हणून मला वैष्णवाच्या संगतीत राहायचंय. आणि या वैष्णवाच्या संगतीमध्ये काय पिकतं तुला माहितीये? या वैष्णवाच्या संगतीमध्ये फक्त आणि फक्त प्रेम पिकतं. आणि हे प्रेम कुठं पिकतं माहितीये? पंढरपुरामध्ये पिकतं. इकडे तिकडे पिकत नाही. कसं पिकलं माहितीये ते पीक? पिका पिकले घुमरी पिका पिकले घुमरी आकाशात सुद्धा ते प्रेम समावत नव्हतं. इतकं प्रेम उतू जात होतं. आणि त्या प्रेमाच्या मस्तीनं अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ. एवढं सुख संत महात्म्यांच्या संगतीत आहे. म्हणून तर तू माग पुढे राहतो. नामदेवाच्या माग पुढे फिरला नाही तू. नामयाचे पाटी चाले केशिराज. का काय आहे नामदेवाच्या संगतीमध्ये? तुला काय मिळालं? जनाबाईच्या संगतीमध्ये तुला काय मिळालं? कशाला त्यांच्या संगतीमध्ये बसतो? काय काय काम करतो जनाबाईचं? जनाबाई बरोबर दळणाला काय बसतो? जनाबाई बरोबर भांडे काय घासतो? जनाबाई बरोबर शेणाच्या गवऱ्या काय वेचायला जातो रानामध्ये? काय जनाबाईची कीर्ती वाढवली. शेणाच्या गवऱ्या, ज्या गवऱ्याला भगवंताचा जनाबाईचा हात लागला त्या गवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. कशासाठी जात होता? जनाबाई जवळ काय तुला रोज पंचपक्वान्न खायला मिळत होते? ताकात भिजवलेले तुकडेच खात होता ना तू? काय आहे त्या संतांच्या संगतीमध्ये म्हणून विचार. ऐसा भक्तीशी भक्तीशी भुलला नीच का
कामे करू लागला, झाडलोट जनाबाईनं करावं तर चक्रपाणीने केर भरावं. आपले पोरं एखादं काम कर म्हणल्याच्या नंतर, मला ही वस्तू दिल्याच्या नंतरच मी करतो असे म्हणणारे पोरं, आपल्याला जन्मलेले पोरं, आपल्या घरातले माणसं आपल्याकडून काहीतरी वस्तूची इच्छा करूनच आपल्याला काम ते करतात ना आपलं. नाहीतर फुकट काम आपले सुद्धा पोरं करत नाही. देवाला काय पडलं होतं आणि काय यांच्या जवळ खायला मिळत होतं. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागे अजून एक पंढरीनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे कोणाला माहिती? ताकपिठे विठोबा. ताकपिठे विठोबा. त्या घरामध्ये एक म्हातारी राहत होती. म्हातारी, मला त्यांचं नाव आठवना. अमाबाई, रमाबाई. रमाबाई काय देत होते ते देवाला प्यायला? ताकात पीठ मिसळून द्यायच्या प्यायला. ताकात पीठ मिसळून द्यायच्या. काय कीर्ती वाढवली. मुख्य मंदिरातलं नैवेद्य सोडून तिथं ताक आणि पीठ प्यायला जायचा. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल भगवंतावरती. नुसतं झाडलोट करून केर जमा केलेला केर सुद्धा रिकाम्या तोंडानं नाही टाकायचा. कृष्णार्पण म्हणायचं त्याला सुद्धा सवय लागली होती. पडिले वळण इंद्रिय असं कळा. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला देवाचं नामस्मरण करण्याची सवय. त्यामध्ये केर जरी टाकला तरी कृष्णार्पण. झाली काय गंमत. जे कृष्णार्पण म्हणतो तो देव स्वीकारतो. केर का असना, आणि देवाच्या अंगावर केर पडतो हे बऱ्याच लोकांना कळलं. अरे देवाच्या अंगावर कचरा पडतो कुठून, कारण काय हे सर्वांनी शोध घेतला. जिच्या घरामध्ये जाऊन ताकपीठ पितो ना त्याच म्हातारीची करामत आहे म्हणले. धरा म्हणले तिला. ती केर टाकताना कृष्णार्पण म्हणते आणि देवाच्या अंगावर येऊन कचरा पडतो. तिला धरा आणि तिला बुक्क्या द्या म्हणले. बुक्क्या. त्या भक्ताला त्या लोकांनी बुक्क्या मारल्या. बुक्क्या. आणि गंमत काय झाली माहितीये? बुक्क्या तिला बसल्या आणि देवाचं अंग सुजलं. बुक्क्या कोणाला बसल्या? रमाबाईला बसल्या. आणि अंग कोणाचं सुजलं? देवाचं सुजलं. एवढा वैष्णवाच्या संगतीत तू राहतो आणि आम्हाला मोक्षाला पाठवतो. अहो जाऊ द्या, मोक्ष नाही तर नाही, मग जिथं मी राहतो तिथं तुम्ही जावा. त्याला वैकुंठ म्हणतात. माहितीये तुम्हाला तुकोबर आहे बघा. आता हे गंमत अशी झाली, कलियुगामध्ये एकानं गाणं लिहिलंय. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. त्या लिहिणाऱ्याला बी अक्कल नाही आणि गाणं लावणाऱ्याला बी अक्कल नाही. मला काय म्हणायचंय, आता याच गावातला मुगळीतलाच एक माणूस मुगळीतल्याच एका माणसाला जर म्हणला चल तुला मुगळी फिरवून आणतो, तुला मुगळी गाव दाखवतो, जाचाल तुम्ही बघायला? आणि अशी गाणी आपण मोठ्या मोठ्यानं लावतो, तेच ऐकतो. राधा कोण होती? गोकुळातली सून होती, बरोबर. राधेच्या नवऱ्याचं नाव काय? अनया, बरोबर. कृष्णाचं आणि राधेचं वय काय? कृष्ण लहान आणि राधा मोठी. मग लोक कृष्णाचे आणि राधेचे संबंध सुद्धा किती विचित्र पद्धतीनं, आज तर होळीच्या दिवशी कित्येक विचित्र पद्धतीचे गाणे लोक स्टेटस ठेवतायत, नाना प्रकारचे कसले तरी गाणे वाजवतायत. आणि राधेला कृष्ण म्हणाला चल तुला गोकुळ फिरून दाखव. राधेला गोकुळ माहित नव्हतं. माहिती होतं का ना राधेला गोकुळ? आणि तुकोबारायला भगवान जे वैकुंठाची गोष्ट करत होते, तुकोबारायला वैकुंठ माहित नव्हता. तुकोबाराय स्वतः वैकुंठावर आले होते ना. ते म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ता. ही गंमत झाली देवा, जणू काय आम्हाला वैकुंठ माहितच नाही. आणि तुझे वैकुंठ म्हणतो का नाही, ते वैकुंठातल्या त्या सुखाला सुद्धा नाश आहे, पण महात्म्याच्या संगतीतल्या सुखाला तिळ मात्र नाश नाही. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नको वैकुंठीचा वास,
सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. या कथेतल्या सुखापुढं वैकुंठातलं सुख सुद्धा आम्ही तुच्छ मानतो, तुच्छ. कथेमध्ये काय अद्भुत रस आहे माहितीये तुला? अरे ही कथा ऐकण्यासाठी तर तू विटेवरून खाली उतरून येतो आणि या कथेमध्ये तू थै 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 नाचतो. नाचताना तुझ्या अंगावर पितांबर आहे का नाही याचं सुद्धा तुला भान राहत नाही. तुला कबीर महाराजांसारख्याने येऊन हाताला धरून तुला सांगावं लागतं, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि कथेमध्ये काय आहे माहितीये तुला? कथेमध्ये काय? या कथेमध्ये कोण कोण आहे? तू स्वतः आहेस, भक्त आहेत आणि तुझं नाम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रजवंदिता. म्हणून तर कलियुगामध्ये कीर्तनाला महत्व आहे. कथेमध्ये एवढा रस आहे. हो. कथा कशी आहे? कथा सुख करी कथा दुःख हरी, कथाया बरी विठ्ठलाची. कथा सुख देणारी आहे, कथा दुःख हरणारी आहे आणि कथा देवाचीच बरी आहे. दुसऱ्याची कथा आपणाला बरी नाही वाटायची. आपणाला दुसऱ्याचं देणं बी नाही आणि घेणं बी नाही. कीर्ती मानवाची वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची. कथेमध्ये फक्त आणि फक्त देवाचं चरित्र सांगावं, देवाचंच चरित्र ऐकावं. कीर्तनामध्ये काहीही ऐकू नये. आपल्या घरची पद्धत आहे महाराज. आपल्या घरातली एक रीत आहे. कोणती रीत आहे? सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वरनावी वरनावी सादर वरनावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे वंदावे आदि वंदावे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, जेणेकरून श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या मनामध्ये कमीत कमी अर्ध्या तिळा इतकं तरी प्रेम देवाबद्दल श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं. असंच कीर्तन व्हावं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. कीर्तनाची मर्यादा फक्त असं करून चाली म्हणण्यामध्ये अथवा नाना प्रकारच्या काही लोक तर कीर्तनामध्ये मांड्या थोपटून घेतात. कशासाठी? पैलवानकीचा फळ आहे. भक्ती ज्ञाना विरहित भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ही कथा ऐकत असताना श्रोत्यांच्या वक्त्याच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. एवढी अशी दिव्य कथा आहे आणि या कथेमध्ये खूप मोठी ताकद आहे महाराज. कथा ही सामान्य सामान्य समजू जाऊ नका तुम्ही. ही कथा, या कथेमध्ये आपल्याला जितका काही वेळ भेटतो तो आपल्या आयुष्यातला बोनस आहे. बोनस. कथेची काळीची आज्ञा नाही, यमदूत सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा. तुम्हाला तिथं जाऊन एखादं गिराईक उचलायची ताकद तुमच्यात नाही. तुम्ही जाऊन तिथं असं मूर्खपणा करू नका. स्वतः यमधर्मराज सांगतात आणि जे यमधर्मराज सांगतात ना, अशा वैष्णवांची ते वाट बघतात. यमधर्म वाट
पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठताती. असा कोणी भक्त, असा कोणी कथाकार, असा कोणी कीर्तनकार, असा कोणी वैष्णव माझ्या जवळ येईल का? जळ आला तर मी त्याचे पाय धरतो. साक्षात मृत्यूदेवता यमधर्मराज सुद्धा, वैकुंठाचे लोक सुद्धा तेच इच्छा करतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, काही येथे येते हरीचे दास. हरीचे दास कधी एकदा येतील आणि त्यांचं कधी एकदा दर्शन होईल. महाराज, हरीच्या दासांमध्ये इतकी ताकद आहे, भीती तर नाहीच त्यांना कसली. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. हो, काय ताकद आहे माहितीये? अहो, त्यांच्या शरीरावरून आलेला एखादा वारा जरी पाप्याच्या शरीराला लागला तर काय होतं माहितीये? आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीर. विठ्ठला पाप्याच्या शरीराचा सुद्धा दाह कमी होतो. ज्या वेळेस असं महाभारतामध्ये सांगतात, महाप्रायणाच्या वेळेस धर्मराज जात होते, निजधामाला जात होते, त्यावेळेस त्यांच्या शरीरावरून आलेला वारा नरकामध्ये जात होता. आणि नरकामध्ये असणाऱ्या जे कोणी पापी अभक्त होते त्यांना त्या वाऱ्याचं सुख होत होतं. अरे, कुणीतरी एखादा महात्मा चाललाय, बघा कोण चाललंय, बघा कोण चाललंय म्हणून सर्व वर डोकं करून बघत होते. ते वैतरणी नदीमध्ये बुडत होते. वैतरणी नदीचं काय वर्णन, आता अशा पवित्र ठिकाणी त्या वैतरणी नदीचं वर्णन आपण करू नये. त्याच्यामध्ये खूप घाण पदार्थ असतात, नकोच आहे त्याचं वर्णन करायला आणि विचार बी करायला. त्याच्यामध्ये दुर्योधन बी होता. सज्जनाचं तोंड त्याला बघावंच वाटलं नाही महाराज कधी आयुष्यामध्ये. वर तोंड केलं आणि कोण, अरे आपला दुश्मन आहे. अरे दुश्मन खाली होता, नरकात आल्यावर कशाचा दुश्मन आणि कशाचा दोस्त. धर्मराज जरी चालले होते तर त्या पाप्यांना शीतळता मिळत होती. एखादा पुण्यवान माणूस, एखादा हरिभक्त जर येत असेल, हो, त्याची वाट वैकुंठातले सुद्धा लोक बघतात आणि यमधर्मराज सुद्धा बघतात. पण ते देवाची कथा करणारे पाहिजेत, कामाची कथा करणारे नसावेत, धनाची कथा करणारे नसावेत, संसाराची कथा करणारे नसावेत. तेलुगुत सांगू, बुर्रा कथा చేసేటోళ్ళు ఉండొద్దు. బుర్ర కథ అంటే ఏంటి? బుర్రల పుట్టిన కథ బుర్ర కథ. ఆ కథకు ఎలాంటి ఆధారం ఉండదు, ఎలాంటి ప్రమాణం ఉండదు, ఎలాంటి గ్రంథం ఉండదు, ఏం ఉండదు. బుర్ర కథ దేనికి అంటారు? బుర్ర నుంచి పుట్టినటువంటి కథ. మరాఠీలో దానికి అంటారు దంత కథ. मराठीमध्ये त्यालाच म्हणतात दंत कथा. हा, ही कथा नाही, कथेमध्ये ताकद आहे महाराज. या कथेमध्ये इतकी ताकद आहे, यमधर्माचे दूत तर इथे येतच नाहीत, पण इथं गेलेलं गिराईक पुन्हा उठतं. इथं गेलेलं गिराईक कीर्तनामध्ये मेलेलं, तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये मेलेलं मून आलून टाकलं, उठलं. नामदाराच्या कीर्तनामध्ये सुद्धा, नामदाराच्या कीर्तनामध्ये चोखोबारायांचे वरचे वर 2 हात फुटले महाराज. कीर्तनामध्ये अजून काय ताकद पाहिजे? काय तळमळ वाटत होती. सर्वांना नामदेवरायाने सांगितलं, ज्याला ज्याला हात आहेत त्यांनी वर करून टाळ्या वाजवा. त्याच्या अगोदरच चरित्र घडलं होतं. आपल्या गोरोबा काकाने आपले दोन्ही हात तोडून घेतले होते. कीर्तनात बसल्या बसल्या डोळ्यातून अश्रू येत होते, घळ 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 रडत होते. देवा पांडुरंगा, काय मी पाप केला असेल, मला तुझं भजन करण्यासाठी 2 हात नाहीत, कमीत कमी थोटक्या हाताने तरी वाजवतो म्हणून थोटके हात करून वरी टाळ्या वाजवत होते. आणि त्याच कीर्तनामध्ये एक सावकार खुर्चीवर बसला होता, पोटात हात घालून. देव म्हणले, तुला हाता असून तुझ्या हाताचा उपयोग तू करत नाही, मग तुला हातच नको. त्याचे कोटातले हात गायब झाले आणि गोरोबा काकाला वरच्या वरी 2 हात फुटले आणि गोरोबा काका टाळ्या वाजवू लागले. म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवावं. कीर्तनामध्ये कधी बी टाळी वाजवावं. कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानं खूप मोठा फायदा होतो, आरोग्य चांगलं राहतं. जयघोष करावा कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये जयघोष केल्याच्या नंतर समजात मोठा फायदा एक होतो. माझ्या आवडीचं प्रमाण, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. आपल्या डोक्यावर जितके काही दोषाचे डोंगर आहेत ते सर्व डोंगर जळून भस्मसात होतात. हे कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचा फायदा आहे. म्हणून आता सर्वांनी टाळी वाजवायची. विठ्ठला
शेवट नको वैकुंठीचा वास असे तया सुखानाश अद्भुत रस कथा काळी नामाचा. देवा मला वैकुंठाचा वास नको आहे. अरे वैकुंठा जावनी काय बा करावे, उगेच बैसावे मौन रूप. वैकुंठात जाऊन काय करायचं? वैकुंठामध्ये जाऊन काय नसते. तिथं भजन नाही, पूजन नाही, अभिषेक नाही, पारायण नाही, ना गाथ्याचं, ना ज्ञानेश्वरीचं, ना भागवताचं, ना रामायणाचं कोणतंही पारायण वैकुंठामध्ये करता येत नाही. तिथं काहीच नाही. आणि वैकुंठ काय काल आज तयार झाले? तेलंगणा आंध्रा विभाजन झाल्यासारखं काही नवीन तर काय झालं नाही की. वैकुंठ कधीच आहे. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. वैकुंठ हे जुनाट झोपडी आहे. नको आडाआडी घालू आम्हाला वैकुंठात धाडू नको रे बाबा. आम्हाला वैकुंठात जायचंच नाही. काहीच काम नाही म्हणले आमचं वैकुंठामध्ये. अरे जो वैकुंठात आनंद नाही, आमच्या भूवैकुंठात आनंद आहे. आमचं भूवैकुंठ कुठं आहे? भूवैकुंठ निर्विकार. पंढरपुरी आमचं भूवैकुंठ आहे आणि ते निर्विकार आहे. या पंढरपूरच्या वैकुंठाला अजिबात विकार कसला नाहीच आहे. त्या वैकुंठाला विकार आहे कोणता? त्या वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर त्या वैकुंठामध्ये पुण्य असेपर्यंतच तिथं ठेवतात आणि पुण्य संपलं पुन्हा खाली ढकलून देतात. पुण्याची पावटी सरे. त्या प्रकारे जोपर्यंत आपले पैसे बँकेमध्ये सेव्ह आहेत तोपर्यंत आपण एटीएम कार्डच्या एटीएम मध्ये जातो. बँकेमध्ये बँक मॅनेजर अथवा कॅशियर आपल्याला तिथपर्यंत येऊ देतो. पैसे संपल्यावर आपल्याला बँकेमध्ये कोणी येऊ देतं का? नवे नवे आपण जातो का? तीच भानगड आहे. जोपर्यंत आपलं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच ठेवतात. पुण्य संपलं रे संपलं पुन्हा खाली ढकलून देतात. नको वैकुंठ नको. खूप बरं आहे, ठीक आहे. वैकुंठ नको म्हणता, मोक्ष नको म्हणता, रिद्धी सिद्धी नको म्हणता. मग तुम्हाला काय पाहिजे? फक्त संताची संगती दे आणि तुझं नामस्मरण सतत माझ्या मुखात राहू दे. एवढीच माझ्यावर कृपा कर. माझं नामस्मरण काय? माझ्या नामस्मरणामध्ये अरे तुझ्या नामस्मरणामध्ये जे आहे ते कशातच नाही. काय आहे माझ्या नामस्मरणामध्ये? मी सांगू तुला तुझ्या नामस्मरणामध्ये काय आहे? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तुझं नामस्मरण केल्यानं काय होणार नाही? अहो काय काय होतं सांगा की. सांगू तुला, उदाहरण देतो, सांगतो तुला. न दिसलेलं सुद्धा दिसतं तुझं नामस्मरण केल्यानं. न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या. कितीही लांबचा असो न दिसलेलं दिसतं. तुकोबारायांनी उभ्या आयुष्यामध्ये नाम साधनेला सोडून दुसरे काही साधने केलेलं तुम्हाला दिसलं? तुम्हाला उदाहरणाने सांगतो. दुसऱ्याच्या मनात, माझ्या मनातलं तुम्हाला काय दिसणार आहे? दिसतं सावकार काहीतरी मनातलं? काय दिसत नाही. तुम्हाला गंमत सांगतो. तुकोबारायाची कीर्ती ऐकली. पुन्हा चिंतामणी देवांनी आणि एका सेवकाला सांगितलं, जा तुकोबारायानं बोलवून आण. बोलवून आण म्हणून तुकोबारायानं सांगितलं. इथं तुकोबारायाला सांगायची गरज पडली नाही की चिंतामणी देव मला तिथं बोलवतायत म्हणून. तुकोबारा यांच्या मनात आलेले तिथून निघाले. देहूवरून जवळच आहे, पिंपरी चिंचवड. निघाले म्हणजे तोपर्यंत तुकोबारा येईपर्यंत आपण पूजा अर्चा आटपू. निवांत तुकोबारा बरोबर बोलत बसू. बघू कसे आहेत ते, महात्मे कसे आहेत, काय त्यांची योग्यता एकदा कळवून घेऊ. पूजेला फुलं आणण्यासाठी बागेमध्ये गेले. बागेमध्ये फुलांची झाडं पूर्ण काही थोडीशी सुकली होती, काही खराब झाली होती. माळ्याला याला काहीतरी आपण आता जाब विचारला पाहिजे. याला ठेवले कशासाठी? हा काम कशासाठी करतो? कशासाठी आपल्याकडून तो वेतन घेतो, पगार घेतो? याला जर फुलांना कमीत कमी फुलाच्या झाडाला पाणी घालणं जर होत नसेल तर मग याला ठेवण्यात उपयोग नाही. याला आता आपण शिक्षा दिली पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे, असा विचार करत पूजेला बसले. पूजेला बसले आणि त्या दिवशी मानस पूजेमध्ये भगवान गणपती येत नव्हते. विघ्नहर्ता गणपती येत नव्हते. सारखं सारखं माळ्याला शिव्या देत असताना त्याच गोष्टी माळीच ध्यानात येत होता. तेवढ्यामध्ये यांची पूजा अजून अर्धी होते. तोपर्यंत तुकोबाराय चिंतामणी देवाच्या दारात आहेत. चिंतामणी देवाच्या दारात तुकोबाराय असताना आता म्हणले, देव तर काय आता आपल्या ध्यानात येत नाहीत, आता आपण पूजा आटोपली पाहिजे. बहुतेक तुकोबाराय आले असतील. फक्त मागं वळून बघितले. मागं वळून बघितलं तुकोबाराय डोळ्याला दिसले. अरे वा, तुकोबाराय तुम्हीच का? तुकोबाराय आंबिले तुम्हीच का? हो म्हणे मीच. कधी आलात तुम्ही?
तुकोबारायाचं उत्तर ऐकून चिंतामणी देवाचं डोकंच फिरलं. हे म्हणले, तुम्ही ज्या वेळेस मानस पूजेमध्ये माळ्याला शिव्या देत होतात ना, त्याच वेळेस आलो म्हणले. न कळे ते कळो. चिंतामणी देव भगवान गणपतीची मानस पूजा करण्यासाठी देव मंदिरामध्ये बसले होते. तुकोबाराय रस्त्याने येत होते. तुकोबारायांना कसं कळलं त्यांच्या मनात काय आहे ते? ही फक्त नामस्मरणाची साधनेचं फळ आहे, महाराजाच्या पलीकडे काही नाही. न दिसलेलं दिसतं, न कळणारं कळतं. काय पावर येते महाराज अंगातली, काय पावर येते अंगामध्ये. तुकोबारायाच्या चरित्रामध्ये अहो लोखंडाला हात लावानं सोनं होतं नाम साधनेनं. तुम्हाला चरित्राचा अजून 2 मिनिटांमध्ये भाग सांगतो ना, सेवा संपवतो. ज्ञानोबारायांकडे एक धरणेकरी, एक ब्राह्मण धरणेकरी बसला होता. 7 दिवस उपवाशी राहून तिथे ज्ञानोबारायाचं धरणं त्यांनी मांडलं. आणि ज्ञानोबाराय प्रसन्न झाले. त्याला सांगितलं, माझ्याकडे काही नाही, सध्याचं माझं कोर्ट बंद आहे. इथून 16 किलोमीटरवरती तुकोबाराय देहूला राहतात, तिथं जा आणि त्यांना भेट, ते तुला काहीतरी देतील. त्यावेळेस ते तिथून उठले आणि तुकोबारायांकडे आले. तुकोबारायाकडे आल्याच्या नंतर, काय बाबा कशासाठी आला? ते म्हणले, ज्ञानोबारायांनी पाठवलंय. हो, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, अशी माझी योग्यता असताना माऊली माझ्याकडे वेळोवेळी धरणेकरी का पाठवतात? बरं ठीक आहे, आलास तर आलास, काय हरकत नाही. इथून पुढे जा, लोहगावला शिवबा कासार राहतात, त्या शिवबा कासाराकडे जा, ते तुला जे देतील ते घेऊन ये. ते तिथून चालत परत तिथे गेलं. जाताना विचार करू लागलं, काय खेळ लागलाय म्हणले हे. मी काहीतरी मागायला आलो होतो, मला काहीतरी ज्ञान प्राप्ती होईल, मला काहीतरी माझ्या डोक्यावर माऊली हात ठेवतील. हो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानाची देतो अशी तुमची मी ख्याती ऐकून तुमच्या जवळ आलो, आणि तुम्ही मला तुकोबारायाकडे काय पाठवताय, तुकोबाराय शोभा कासाराकडे काय पाठवतायत, काय चाललंय म्हणले. डोक्यामध्ये थोडासा संशय आला. जाऊ द्या, काय हरकत नाही. शोभा कासाराच्या घरी गेले. शोभा कासाराच्या घरी चालू होतं ब्राह्मण भोजन. ब्राह्मण भोजन चालू असताना ते प्रत्येकाला दान दक्षिणा देत होते, भोजन घालत होते. पंक्ती संपल्या होत्या. यांनी जी दक्षिणा, नियमित दक्षिणा ठेवली होती, ती दक्षिणा सुद्धा संपली होती, काहीच शिल्लक नव्हतं. तेवढ्यात हे महाशय तिथे गेले आणि म्हणले, मी ज्ञानोबारायाकडे थांबलो होतो 8 दिवस 7 दिवस, ज्ञानोबारायाने तुकोबारायाकडे पाठवलं, तुकोबारायाने परत तुमच्याकडे पाठवलंय. आता सांगा मला तुम्ही काय देता? काय देऊ तुला आता? ब्राह्मण भोजन होतं, स्वयंपाक संपलाय, आता काय माझ्याजवळ? काहीच नाही म्हणले. तुला द्यायला 2 रुपये सुद्धा नाहीत. अरे मग मी फुकटच आलो का इथपर्यंत? माझी काय गत आता? 8 दिवसाचं उपाशी राव, कमीत कमी पोटभर काय खायला नाही. ते असं वाळून गेलो होतं ज्ञानोबारायाकडे बसून बसून बसून. काय करू म्हणले, इकडे तिकडे बघितले. मग शोभा कासारांना फासा दिसल्या. फासा, फासा माहितीत ना? फासा, फासा कशाचे असतात? फास दिंडाला असते, दिंड. फासा किती प्रकारचे आहेत? तुम्ही आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. डुब्याला एक फास राहते, डुब्याला, कोळप्याला, कोळप, डुब. टिपणीला फास असते का? टिपणीला नसते हो. कुळवाला एक फास असते, आणि त्या कुळवामध्ये समजात मोठं कुळव असते. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? रानसावडी. रानसावडीचं कुळव म्हणतात. त्याची फास लई मोठी असते, एवढी मोठी असते, अशी वावभर असते मोठी. तशा रानसावडीच्या त्या काळातल्या 400 वर्षाखालीच्या फासा, हे भल्या मोठ्या फासा, 4 फासा दिले त्याला. काय धंदा आहे? मी आलतो कशासाठी? काहीतरी मला मिळेल म्हणलं. लोखंडाच्या फासा तुम्ही मला दिल्या. त्या 4च्या 4 फासा शोभा कासारने उचलून त्याच्या डोक्यावर दिल्या. चालत येत असताना त्या फासा त्याला वजा झाल्या. आता मी म्हणलं, एवढं वजा तर मला काय सहन होत नाही. एक तर उपाशी पोटी होतो. 3 फासा एका झाडाखाली टाकल्या आणि 1 फास घेऊन तुकोबारायाकडे आला. काय झालं शोभा कासाराने? फास दिलेत म्हणले. हो का, काय तर सोनं नाणं देतील काहीतरी म्हणलं तर. फास दिलेत, बघू ते फास माझ्याकडे दे. ती फास तुकोबारायाने हातात घेतली. तुकोबारायाचा त्या फाशीला स्पर्श झाला. ती फास सोन्याची झाली. फास कशाची झाली? सोन्याची झाली. तवा त्याच्या डोक्यात आलं, बापरे, तुकोबाराय एक माझ्यावर कृपा करा. अगदी 10 मिनिटं इथं थांबा, आत्ता जाऊन माघारी येतो. कुठं चालला? सांगेपर्यंत थांबला नाही. जिथं 3 फासा टाकल्या होत्या तिथं गेला. त्या फासा गायब. किती मोठा मूर्खपणा केला म्हणले. कशाची ताकद आहे? हे लोखंडाला हात लावला. नामदेव रायाने चंद्रभागेच्या वळवांटातले फक्त खडे उचलले हो परिसर भागवतासाठी. प्रत्येक खडा ना खडा लावून लोखंडाला बघितला. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिसर हरपद विश्वमाता
करण्याची ताकद नामदेवरायाकडे निघाली. त्याच नामदेवरायाचा होतो तुकोबारायांचा. तुकोबाराय म्हणले, देवा अरे तुझ्या नाम साधनेमध्ये काय होत नाही, तुझ्या नामस्मरणाचं महत्व तुलाच माहित नाही. तुझं नाम किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाढ नाम आहे आणि ते प्रेम सुख आम्हीच जाणतो. देवा तुला तुझ्या नामाचा महिमा कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघ श्यामा.
माझ्याकडून 20 मिनिटं जास्त झाली. बोलण्याच्या योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल. मी खरंच आज धन्य झालो, कारण अशा महान महान कलाकारांमध्ये मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं मी परमभाग्य समजतो. ज्यांना आम्ही दुरूनच बघत होतो, आज त्यांच्या दर्शनाचा योग आला, हे माझं खरंच परमभाग्य आहे. ह्या वाघाला तर मी यूट्यूबवर अनेक वेळा बघितले, पण आज प्रत्यक्ष दर्शन आहे. कारण जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे ही मेलेल्या कातड्यातून आवाज काढणं सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी लय कष्ट करावे लागतात, कारण आपण त्यातलेच आहोत. वैद्यबाबाकडे ज्या वेळेस क्लासला होतो मी 1999ला, ती गुरुवर्य वेगळेच. तिथं हुतो पण कामाला येतच नव्हतं तिथे. बगर टोपीचा विद्यार्थी जर प्रदक्षिणा करताना आळंदीत दिसला, क्लासमध्ये त्याला टोला पडला. असं बाबाने शिकवलेलं बोल. धागे तिट गणपती तागे तिट गजानन प्रधान धादिगंत एकंदत तिरिकिट लंबोदर ताधा धान कृपानिधी कथकथान असुर असुर निकंदन मोषगन वाहन धागे जगत पूज्यता धा जगत पूज्यता धा जगत पूज्यता धा. हे वैद्य बाबाने शिकवलेलं बोल. आणि आता ते विसरून गेले समजा, वाजवणं आता नाही नसल्यामुळे त्याच्यामुळं पण झालं. आता काय फक्त दादासाहेबाच्या दिंडीमध्ये थोडासा पक्का वाजवला होता तेवढं, त्याच्या पलीकडे काय नाही. मी फक्त दादासाहेबाचा एक सामान्य टाळकरी आहे, याच्या पलीकडे माझी काही योग्यता नाही. माझं भाग्य समजतो तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा योग मला आज आला. झालेली सेवा ही सेवा माझ्या विद्वत्तेने पांडित्यपणाने अभ्यासाने करत नसून माझे सद्गुरू श्री दादासाहेबांच्या कृपाशीर्वादाने करत असतो, आणि म्हणून ही सेवा मी इथंच समाप्त करतो. पायाच्या प्रसाद चाल काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संते नोहे अंगवत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली महाराज